नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारांची आज मी तुम्हाला अळूची वडी बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी 2 जुडी अळूची पानं घेतलेली आहे. इथे मी डाळीचं पीठ घेत आहे. 2 चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे. 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. थोडासा इतिहास आणि ओवा टाकलेला आहे. आपण चिंच आणि गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते टाकूया. स्वच्छ असे मी पानं पुसून घेतलेले आहेत. आता आपण त्याची वडी बनवूया. तर हे जे पान आहे ते आपल्याला असं ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. हे पानं जे आहे हे छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळे मी ही जी पानं आहेत ना 4 ते 5 पानं मी अशा पद्धतीने त्याला पीठ लावून केलेले आहेत. आता आपण ते पानं जे आहेत ते अशी अलगद हाताने जे आहे ते असे फोल्ड करायचे आहे. हे बघा, जेव्हा ही अळूची वडी आपण बनवतो ना त्यावेळेस दोन्ही साईडने ना थोडंसं पीठ लावायचं आहे, की जेणेकरून आपण ही जी वडी आहे ना तळताना ती सुटली नाही पाहिजे. इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, की जेणेकरून आपली जी ही वडी आहे ती चाळणीला चिटकणार नाही. तर अशा अळूची पानं ही छोटी असल्यामुळे मी 5 ते 6 पानं अशा पद्धतीने लावलेली आहेत अळूची पानं. आणि ह्या पद्धतीने मी ही अळूची वडी बनवलेली आहे. बघा, एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता आपल्या ह्या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत, तर त्या मी आता उकडण्यासाठी इथे ठेवणार आहे. छान अशी आपली अळूची वडी झालेली आहे. अळूची वडी तळताना थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. त्याच्यानंतरच ही आपली अळूची वडी तळायला घ्यायची, की जेणेकरून आपल्या तेलामध्ये ही अळूची वडी सुटत नाही. छान अशी आपली अळूची वडी आता थंड झालेली आहे. आपण आता तळून बघूया. नाही, थंड झाल्यानंतरच आपण ही अळूची वडी तळायला घ्यायची आहे. खूप मोठ्या गॅसवर आपल्याला ही अळूची वडी जी आहे ती तळायची नाही आहे. कुरकुरीत आपली ही अळूची वडी झालेली आहे. तर तुम्ही पण करून बघा आपली ही छान अशी अळूची वडी.